महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा या फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार। राजीनामा द्या आणि असं वक्तव्य करून दाखवा, राऊतांचं आव्हान। अमित शहांचे शरद पवारांवरचे आरोप निराशा आणि वैफल्यातनं, खासदार संजय राऊतांची बोचरी टीका। भ्रष्टाचार करणारे आज अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसले। शहांच्या विधानावर टाळ्या वाजवणाऱ्यांची कीव येते, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। पुढचं सरकार हे महायुतीचंच असणार, पुण्यामध्ये भाजपच्या अधिवेशन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। फेक नरेटिव्हच्या विरोधात लढण्यात कमी पडलो, आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हनं हाणून पाडणार, फडणवीसांचा इशारा। शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच, नंतर कोणालाही बिलं पाठवणार नाही। विरोधकांच्या खोट्या आरोपांना बळी पडू नका, देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही ते स्पष्ट सांगावं, फडणवीसांचं थेट आव्हान। शरद पवार 4 वेळेला मुख्यमंत्री होते, मग त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही, फडणवीसांचा सवाल। तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी सांगावं, फडणवीसांचं वक्तव्य। महाराष्ट्रात जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि शरद पवार सत्तेत असतात तेव्हा आरक्षण जातं। भाजपच्या महाअधिवेशनामध्ये अमित शहांची टीका। पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, मात्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर आरक्षण टिकवण्यामध्ये काही अडचणी आल्या। आरक्षणाबाबत शिंदे सरकारनं नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, जयंत पाटलांचं वक्तव्य। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडनं शरद पवारांवर टीका। अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया। शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही। पवारांनी केलेल्या देशसेवेमुळे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला, त्यामुळे भ्रष्टाचारी कोण हे शहांनी सांगावं, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू, यापुढे काय होतं ते पहा। खोट्या नरेटिव्हचे मास्टरमाइंड शहा आणि भाजपच, नाना पटोलेंची टीका। अमित शहांनी पुण्याच्या बालेवाडी क्रीडा नगरीत जे भाषण केलं ती क्रीडा नगरी शरद पवारांनी उभी केली आहे। अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या नेतृत्वामध्ये आज ओबीसींची आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा। जालन्यातल्या वडीगोद्रीपासून या जन आक्रोश यात्रेला सुरुवात होणार। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना जालना पोलिसांची नोटीस। जन आक्रोश यात्रेत कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार, जालना पोलिसांनी बजावली नोटीस। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर, धनंजय मुंडे आणि अदिती तटकरेही उपस्थित राहणार। श्रीगोंदा आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची रिपरिप सुरूच। मध्यरात्री विश्रांती घेतल्यानंतर पहाटेपासून पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात। मुंबईमध्ये आज हवामान खात्याकडनं येलो अलर्ट जारी, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईमध्ये लोकल सेवा नेहमीप्रमाणेच उशिरानं सुरू। मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा रेल्वे सेवेवर काहीसा परिणाम, 3ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक उशिरानं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती, पावसानं काही काळ उसंत घेतल्यानं जिल्ह्यातली पूर स्थितीही झाली कमी। कल्याण स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। मुंबई आणि कर्जत कसाराकडे जाणाऱ्या लोकल उशिरानं सुरू। मुसळधार पावसामुळे कल्याण स्टेशन परिसर जलमय, पार्किंग समोरील रस्त्याला नदीचं स्वरूप, त्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्यांचे मोठे हाल। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागांमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांसह कामाला जाणाऱ्यांचे हाल।
पालघर जिल्ह्याला आजपासून 3 दिवस येलो अलर्ट। गेले 4 दिवस जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला असून सूर्या आणि वैतरणा नद्यांना पूर। धामणी धरण 53% भरलं। रायगडमधल्या महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांचे आदेश। कोल्हापूरमधल्या पूरस्थितीचा अंदाज घेऊनच शाळा सुरू ठेवा। नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरवू नका। कोल्हापूर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना। नागपूरमध्ये पावसाचा जोर कायम। नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोलीतल्या अनेक गावांचा संपर्क तुटला। खबरदारी म्हणून आज सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर। महाबळेश्वर आणि कोयना परिसरात धुवाधार पाऊस। कोयना धरण क्षेत्रात तब्बल 236 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना धरणामध्ये सध्या 60.5 टीएमसी पाणी साठा। वसई विरारमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आचोळे रोड, गालानगर परिसरात साचलं पाणी। अनेक वाहनं बंद पडत असल्यानं कामावर जाणाऱ्यांचे हाल। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ। 7 धरणांमध्ये सध्या 47.29% पाणी साठा। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातल्या आसगावाला अतिवृष्टीमुळे आलं नदीचं स्वरूप। अनेकांच्या घरात शिरलं पाणी। लाखांदूरमधल्या ओपरा गावातही पावसामुळे जनजीवन विस्कळलं। सांगलीच्या औदुंबरमधल्या दत्त मंदिराच्या परिसरात शिरलं कृष्णा नदीचं पाणी। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा, त्यामुळे पाणी शिरण्याची शक्यता। सांगलीतल्या कृष्णा आणि वारणा नद्या पात्राबाहेर। पावसाची संततधार सुरूच असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ। तर तिकडे पंचगंगा नदी सुद्धा इशारा पातळीवर। भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाचे 23 दरवाजे तब्बल 1.5 मीटरनं उघडले। गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणातनं 3,24,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। आणि या बातमीनंतर आपण पुन्हा एकदा आढावा घेऊया 100 हेडलाईन्सचा। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी सिद्धेश्वर धरणामध्ये केवळ 5% पाणी साठा शिल्लक। त्यामुळे हिंगोलीसह परभणी, नांदेडमधले शेतकरी सुद्धा चिंतेत। हिंगोलीतल्या वसमतमध्ये पावसाच्या जोरदार सरी। हळद, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दिलासा। मात्र जमीन आणि धरणातील पाणी पातळी वाढण्यासाठी अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा। परभणीमध्ये काल दुपारपासून पावसाची संततधार। पावसामुळे लोअर दुधना आणि येलदरी नदीच्या पाणी पातळीमध्ये किंचितची वाढ। पावसाळा सुरू होऊन जवळपास 2 महिने उलटले तरी उजनी धरणात केवळ 22%च पाणी साठा। धरण क्षेत्रात अद्यापही चांगला पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांसह उद्योजक चिंतेत। नागपुरात 6 तासात 217 मिलीमीटर पाऊस। पूरस्थिती निर्माण झाल्याची माहिती। तर अनेक ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यांची उंची आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन नसल्यानं ही पूरस्थिती। अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात पावसाचे 2 बळी। गुरं चरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू। तर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण देखील डोहात बुडाला। एसटी कर्मचाऱ्यांच्या 1500 कोटींचा पीएफ आणि ग्रॅच्युटीचा वाटा सरकारनं भरलाच नाही। एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष। निवृत्तीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये सोडण्यात येणाऱ्या 202 गाड्यांचं आरक्षण फुल। पहिल्या 8 मिनिटातच प्रतीक्षा यादी 750 वर। दलालांमुळे मूळ प्रवाशांना तिकीटं मिळत नसल्याचा प्रवासी संघटनांचा आरोप। मुंबईतल्या गोरेगावात म्हाडा आणखी 2,500 घरं बांधणार। पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी 2,500 घरं बांधण्याचा म्हाडाचा निर्णय। मराठी स्वाभिमानाची माती करणाऱ्यांचे बूट चाटणाऱ्या नकली वाघांनी वाघनखं आणली। सामनातून एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। तर हीच वाघनखं विधानसभेत यांच्या कोथळ्यात घुसतील अशीही जहरी टीका।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार नितेश राणेंची एक्सवर पोस्ट. नितेश राणेंकडनं फडणवीसांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहानं ड्रंक अँड ड्राईव्ह केलं होतं की नाही याबाबत अहवाल येण्याची शक्यता. अहवाल आल्यास आरोपीवर लावण्यात आलेल्या कलमांमध्ये वाढ होण्याचीही शक्यता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा आज वाढदिवस. मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर झळकले दोघांनाही एकत्रित शुभेच्छा देणारे बॅनर. अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांकडून मुंबईमध्ये शुभेच्छांचे बॅनर. बॅनरवर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.